संजय शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। कारण 6 वर्षांसाठी 2000 कोटींचं टेंडर आलं, मात्र त्या टेंडरमध्ये एस्टिमेट कॉस्टच नाहीये। सुरक्षा रक्षक आणि साफसफाईचं टेंडर त्यामुळे आता वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। कंत्राटी कामगारांना किती पगार याचा टेंडरमध्ये उल्लेख नाहीये। संजय शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागाच्या सुरक्षा रक्षक आणि साफसफाईचं हे टेंडर आता वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। 6 वर्षांसाठी 2000 कोटींचं टेंडर काढण्यात आलं, मात्र त्याची एस्टिमेट कॉस्टच नाहीये। सामाजिक न्याय विभाग राज्यभरात 3500 कंत्राटी कामगार भरणार आहेत, मात्र त्यांना किती पगार देणार याचा टेंडरमध्ये काहीच उल्लेख नाहीये। तसेच साफसफाईसाठी ठेकेदार किती दर आकारणार याचाही टेंडरमध्ये उल्लेख नसल्याचं समजतंय। आता काल आपण पाहिलं असेल, मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या मागे उच्चस्तरीय एक चौकशी लावलेली आहे। सहसा सरकार असं चौकशी ह्या काळात तर पाहिलेलं नाहीये, पण खास प्रेम असल्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे हे जे टेंडर आहे हे सामाजिक न्याय विभागाचं आहे, परंतु सामाजिक न्याय विभाग हे काही विद्यार्थ्यांना किंवा समाजातल्या दुर्बल घटकांना न्याय देताना दिसत नाही। तर हा विभाग आहे हा काही विशिष्ट ठेकेदारांसाठी आणि विशिष्ट मंत्र्यांसाठी काम करतोय असं दिसतंय। या टेंडरमध्ये एस्टिमेट कॉस्ट नाहीये, म्हणजे मुळामध्ये मंत्री संत्री जे काय घोटाळे करतात हा भाग नंतरचा, परंतु या विभागाचे प्रमुख हे IAS अधिकारी असतात। अशा IAS अधिकारी किती शिकलेत किंवा त्यांनी कशा पद्धतीने काम करावं याची काहीतरी बंधनं असतात, परंतु कुठलाही न्याय नियम न पाळता असं टेंडर अलॉट करण्यासाठी त्यांची मदत होते, किंबहुना ते त्याच्यात भाग घेतात। हा एक महत्त्वाचा घटक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।